अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 6. आजच्या अध्यायामध्ये अर्जुनाची परीक्षा आणि अर्जुनावर श्री दत्त कृपा व त्याचा राज्यकारभार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री दत्ता श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. गुरु म्हणती शिष्याप्रती त्वा ऐकावे एकचित्ती पुत्र सांगे पित्याप्रती तेची उक्ती सांगतो. आता ही जी कथा आहे ती गुरु शिष्याला सांगतायत आणि पुत्र पित्याला सांगतोय त्याप्रमाणे. सह्याद्रीवरी अर्जुन जाता देखे पदचिन्ह वज्रांकुशध्वज नालिन शोभायमान उमटले. पाहता सच्चिन्ह पावले अर्जुनाचे मन दाटले. अंगी रोमांच उठले नेत्री सुटले प्रेमाश्रू. तर अर्जुन गेलेला आहे दत्तगुरूंना भेटायला. तर त्याला तिथे सह्याद्रीवर काय दिसलं तर पावलांच्या ठसे दिसले. तर ते कसे होते? पद्म वज्र अंकुश असे सर्व ध्वज आणि कमळ असे सगळ्यांनी शोभायमान असं ते पद्मचिन्ह पावलांच्या खुणा उमटलेल्या होता. मन झाले निश्चळ इंद्रिये न करती खेळ बुद्धी झाली विमळ राहिली केवळ चेष्टाहीन. अंतर्बाह्यतेने काही मी तू पण ठावे नाही पददर्शनाची गती ही योग्या नाही ठावी जी. तर त्यांनी ते बघितल्यावर इतका तो शांत झाला. त्या एकदम असं सद्गदित होऊन गेला आणि त्याचे जे गात्र होते ते एका ठिकाणी स्थिर राहिले. बुद्धी सर्व काही विसरून गेली आणि दत्ताच्या ठाई लीन झाली. दैवयोगे ये देहावर करीतया नमस्कार तेथे लोळे सादर टाकी अंगावरती माती. आणि त्यांनी ते बघितले ते पदचिन्ह आणि त्याच्या मनामध्ये काही हेच नाही राहिलं. आणि तिथे तो त्या मातीवर लोळायला लागलेला आहे. म्हणे अहो धन्य हे मही जे पद अलभ्य देवांनाही ते अश्रांत सेवी ही ऐसी नाही दुजी धन्या. तर ही पृथ्वी जी आहे ती धन्य आहे म्हणे की जे योग्यांनाही मिळत नाही त्या पावलांचं दर्शन. असे पावलं म्हणजे दत्तगुरूंचे पावलं तुझ्यावर पडतात म्हणे. असं म्हणून त्याने ती माती अंगावर घेतली अंगाला लावली म्हणजे लोळला येतं मातीवर. रोमांच से तृणांकुर उभारून पाठीवर सुचवी हर्ष निर्भर कृपापात्र हे भूमी. तर भूमीवर म्हणजे जमिनीवर जे काही गवत उगवलेलं आहे ते जणू काही दत्तगुरूंच्या पावलांनी पृथ्वीच्या शरीरावर रोमांच आलेले आहेत म्हणे. असं आहे असं त्याला वाटत होतं. तव देखिले वृक्ष फलित शाखाग्रे नम्र होत म्हणे अर्जुन हे निश्चित केवळ भागवत वाटती. पूर्वी केला अपराध ताठा धरुणी झालो मदांध म्हणून हा तमोध वृक्ष जन्म दिधला हा. म्हणजे जणू काही मागच्या जन्मामध्ये तमोगुणांनी युक्त किंवा असे हे त्यांनी जे काही हे केलेलं असेल ताठा धरलेला असेल त्यामुळे हा झाडांचा जन्म मिळालेला आहे म्हणे. असे मनी आणून फळे पुढे करून शाखा मस्तके नमून करीती वंदन भक्तीने. तर म्हणून ह्या वृक्षांच्या मनातला सर्व तमोगुण आणि आता गेलेला आहे आणि ते फळांचे खाली वाकून नमस्कार करतायत जणू काही. हा पर्वत मनोरम वाटे हा भागवोत्तम नित्यसेवी हा सत्तम पुरुषोत्तम रज चरण रजा. मग पर्वतसुद्धा भगवंताचे दर्शन घेतोय म्हणे. नित्य कंदमूळ फळ भगवंता दे स्वादू जळ हा भाविक प्रेमळ भक्त केवळ वाटे हा. असे मनी चिंतन चाले पुढे अर्जुन चकोर चांदणे पाहून आनंद घन होय जेवी. जसं चकोराला चांदण्याचं दर्शन होतं त्याला जितका आनंद होतो तितका आनंद ह्या अर्जुनाला झालेला आहे. तेवी आश्रम पाहुनी वेदध्वनी ऐकोनी पुढे अर्जुन येऊनी पाहे नयनी भगवंता. आणि अशा प्रकारे तो अर्जुन पुढे पुढे आलेला आहे आणि त्याला दत्तगुरूंचं दर्शन झालेलं आहे. कोटी कंदर्प गाळुनी मूर्ती ओतिली वाटे मणी मंदहास्य दिसे वदनी पाहता मनी हर्ष होय.
अजानुबाहू सुरेख पाहता डोळा होय सुख दृष्टी चिकटे सविवेक सेवी चोख रूपामृत. तर कोटी कंदर्प म्हणजे कोटी मदन एकत्र गाळून ही मूर्ती तयार केलेली आहे असं वाटलं म्हणतं. तर कशी मूर्ती होती? अजानुबाहू सुंदर अशी, आणि जिला पाहताना आपल्या डोळ्यांना समाधान मिळेल अशी ती मूर्ती होती दत्तगुरूंची. प्रफुल्ल कमल वदन वाटे घ्यावे चुंबन शरीर परमशोभन वाटे आलिंगन दृढ द्यावे. दिसे दिगंबर मूर्ती परम गोजिरी आकृती तेथून न फिरे मागे वृत्ती जेवी गती योगियांची. तर अशी ती दत्तगुरूंची प्रफुल्ल वदन कमलासारखे डोळे असे जे काही शोभायमान होते तर असं वाटत होतं त्यांना जाऊन मिठीच मारावी. मायेची करुणिया नारी प्रेमे तिशी क्रीडा करी ते रेखोनी पळती दुरी अविचारी मुनी जे. तर मायेनी स्त्री उत्पन्न करून ते तिच्याबरोबर क्रीडा करत होते, आणि हे बघून जे काही ज्यांना काही त्यातलं ज्ञान नाही तर ते बघून लांब पळत होते. मात्र ह्या अर्जुनाला गर्गमुनींनी सांगितल्याप्रमाणे हा दत्तगुरूंकडे चाललेला आहे. गर्गवचन स्मरून हा खेळ जाणून केवळ प्रेमळ अर्जुन भाव धरोणी राहिला. दत्त म्हणे जा निघोन ना तरी करी ताडन येरू तथास्तु म्हणून श्रीचरण चुरू लागे. दत्तगुरूंनी त्याला बघितलं हा आपल्याकडे येतोय म्हणून, आणि त्याला ते सांगायला लागले ओरडून जा इथून म्हणे, कशाला येतोय इकडे, तू जर आला तर मारेल म्हणे मी तुला असं म्हणून. पण तरीसुद्धा हा ऐकून घेतलं आणि दत्तगुरूंचे पाय दाबायला लागले, पायचे पाय लागलेले आहे. अंकी ठेवूनी चरण भावे करी संवाहन जरी दत्त करी निर्भत्सन तिकडे मन न देई. जशी का सती नारी कोपेपती मारी तरी सेवेसी न अंतरी धरी ते. दत्तगुरू त्याला रागवत होते तरीसुद्धा त्याने दत्तगुरूंचे पाय आपल्या मांडीवर घेतले आणि पाय दाबायला लागलेला आहे तो. जसं काही एखादी स्त्री तिच्या पतीने तिला रागवलं तरीसुद्धा ते मनात न ठेवता तिकडे लक्ष नाही द्यायचं आणि आपलं काम करायचं, पाय दाबायचे, तसं हा करत होता. प्रभूचे पाय चुरता नखमानिके चकमकता हार्दतम जाय असता स्वरूपी लीनता सहज. तर जो जसा जसा त्या दत्तगुरूंचे पाय चेपत होता त्याप्रमाणे ते दत्तगुरूंचे ते चमकणारे नख बघून त्याच्या हृदयामध्ये जो अज्ञान अंधकार भरलेला होता तो निघून जायला लागला आणि त्याची वृत्ती सद्गुरूंच्या चरणी स्थिर व्हायला लागली. सहज होता सेवन समूळ नासे अज्ञान ज्ञाने भगवत प्रेमबंधन होते तोडून कोण टाकी पदी लोटुनी दत्त तरी शिष्य न सोडित जेवी लोह चुंबका धरित तसा संसक्त होई राजा. दत्ताने त्याला पायाने मागे लोटून दिलं तरीसुद्धा हा जसं एखादं लोहचुंबक लोखंडाला सोडत नाही त्याप्रमाणे तरी हा पाय सोडतच नव्हता. करी पाद संवाहन मध्यमांस दे आणून दे सुगंध श्रीक चंदन फळे आणून देतसे निद्रा आळस सोडून चरणी मन लावून न सांगता करी सेवन उच्चिष्ट पान प्रसाद घे. त्याचे जाणाया अंतर कौतुक करी ईश्वर बाहू पाडी धरेवर ईक्षण मात्र एक करोनिया. तर हा काय करायचा, पाय दाबायचा, गुरूंना मद्य मांस असं आणून द्यायचा, नंतर सुगंधित फुलं हार असे आणून द्यायचा, चंदन जे काय असेल ते आणून द्यायचं, आणि त्यांची जी भक्ती आळस सोडून त्यांची म्हणजे मन लावून त्यांची भक्ती करायचा तो. परत त्यांचं जे उच्चिष्ट होतं ते खाऊन घ्यायचा, उष्ट पाणी पिऊन घ्यायचं, असं हा शिष्य हा अर्जुन करत होता. त्याचे जाणाया अंतर कौतुक करी ईश्वर बाहू पाडी धरेवर ईक्षण मात्रे करुणिया. हासुनी बोले आपण भूपा अरिष्ट हे दारुण पळत जा येथून येईल मरण वाटते. आणि त्याने हे सगळं लीला दत्तगुरू करत होते का बरं, तर ते त्याचं अंतःकरण बघत होते, त्याची परीक्षा बघत होते. आणि मग त्याला सांगता तू माझ्याजवळ, मी तर हा असा म्हणे दारू पितो, मद्य पितो, हे पितो करतो, काही खातो म्हणे, तर तुलाच माझ्याजवळ राहून मरण येईल म्हणे, तू इथून निघून जा म्हणे. अशुद्ध संगाचे हे फळ मी असे अमंगळ कर्म बहिष्कृत केवळ भक्ष वर्जित मी उन्मत्त नग्न स्त्रिये घेऊन क्रीडा तिसी करून राहे अनुदिनी भूपाला. माझा संसर्ग दोष तुझ लागला विशेष
तेची करील प्राणशोष निश्चेत तुला झळकोने. तर तू इथून निघून जा म्हणे. मी जे खाऊ नये ते खातो, जे करू नये ते करतो म्हणे. हा दोष जो आहे तो तुलाही लागेल म्हणे, हे पाप तुलाही लागेल. तर तू इथून निघून जा, तुझा प्राण पण जाईल, तू निघून जा म्हणे इथून. ऐसे ऐकोनी वचन गर्गोपदेश स्मरून बोले नमस्कार करून. तो अर्जुन दत्ता ते देवा व्यर्थ का मोहविषी. समजलो मी मानसी लोकानुसारे वदसी लीला दाविसी तसाच. तर यालाही माहिती होतं, त्या गर्ग म्हणून त्याला सांगितलेलं होतं की तुला दत्तगुरू असं तुझ्या डोळ्यांवर मायेचा पडदा पाडून तुला सगळं ते भूल पाडतील म्हणे, पण तू काही तिकडे लक्ष देऊ नको. म्हणून त्याला ते गुरूंचं बोलणं समजलं आणि तिथेच राहिला तो. देवा व्यर्थ का मोहविषी समजलो मी मानसी लोकानुसारे वदसी लीला दाविसी तसाच. मग तो सांगायला लागला की तू मला फक्त ह्या लीला दाखवतोय म्हणे. तू सर्वात्मा पुरुष घेशी मायेच्या हा वेश. असोनिया निर्विशेष सविशेष भासशी. तू अनघ निश्चळ अनघा ही शक्ती केवळ. आपल्यावरी घेशी आळ जगज्जाळ आधाराचे. तर तू स्वतःच पापरहित आणि शुद्ध आहे म्हणे, आणि ही अनघा जी ही स्त्री आहे ती केवळ ती तुझी शक्ती आहे, आणि तू सगळं हे मायेने उत्पन्न केलेलं आहे हे मला माहिती आहे म्हणे. हे जग उपजेल जरी जगी असशील तू तरी. हे तो मृगजळापरी हे विकारी दुष्ट नष्ट. तू आणि विश्वचराचर जो उभयतांचे नेणे अंतर. तो भेददर्शी पामर तो शास्त्रे बद्ध होतो. नाही जयाहुन शुद्ध तो तू खास अशुद्ध. एवं यथार्थ जाणे तो बुद्ध तो हो अशुद्ध तत्सम. तर हे जे काय आहे हे मृगजळाप्रमाणे आहे म्हणे. हे फक्त बघणाऱ्याचा दोष आहे की तू म्हणे सगळ्या जगाहून सुद्धा तू शुद्ध आहे म्हणे, आणि तू स्वतःला अशुद्ध कसं काय म्हणतो म्हणे. अज्ञादिसे हा भेद त्या बांधी धर्मे वेद. त्यांचे शरी विधिने शेज. तू तो निर्वाध सर्वथा. देह जावो अथवा राहो तद्रूपी मन निश्चळ हो. विपरीत भावना न राहो हा निश्चय भगवंता. तर हे सगळे मायामोहाचं जे आहे म्हणजे ते सर्व तू दाखवतो आहे. आता हा माझा देह राहो अथवा जाओ म्हणे, पण मी आता तुझ्या पायाशी लीन झालेलो आहे, तर मी आता इथून काही जाणार नाही. ऐकून अर्जुनाचे वचन श्री दत्त प्रसन्न होऊन. धन्य रे तू भूपनंदन देतो वरदान मागा आता. तू भक्ती तत्व जाणसी म्हणून मज न सोडिसी. जीवलग तू आवडसी भक्त होशी ही निश्चळ. आणि हे अर्जुनाचं बोलणं ऐकून दत्तगुरू त्याला सांगायला लागले, खरंच म्हणे मी तुला आता प्रसन्न झालेलो आहे रे म्हणे. तर तू जे काय भक्तीमध्ये सार आहे ते तुला सर्व माहिती आहे म्हणे. मग आता तू माझा आवडता भक्त झालेला आहेस म्हणे, आणि तुला जे काय पाहिजे ते तू मागून घे. जे माझे अनन्य भक्त त्यापाशी आहे मी सतत. जे असती अभक्त दुःखयुक्त ते होती. तून धरती देह स्वार्थ सोडून या भोग्यार्थ. मत्सेवा केली यथार्थ केले सार्थक जन्माचे. जे माझे अनन्य भक्त आहे, जे मला अनन्य भक्तीने शरण येतात त्यांच्याजवळ मी सतत असतो म्हणे, आणि जे माझी भक्ती करत नाही तर ते दुःखी होतात म्हणे. तर तू हा तुझा देहाचा स्वार्थ न धरता आणि सगळे सुखोपभोग सोडून आलेला आहे म्हणे माझ्यासाठी. तो तू माझी सेवा केलेली आहे, तर आता तुझ्या जन्माचं सार्थक झालं म्हणे. ऐसे बोलता दत्त झाला राजा झाला पुलकांकित. निरीच्छ असून निश्चिंत पारारब्ध प्रेरित वदेच तो. देवा जरी प्रसन्न होसी देई सर्व समृद्धीशी. यावे मला एकुलत्यासी प्रजापालन सामर्थ्य. तर म्हणे तू हे ठीक आहे म्हणे. त्या दत्तगुरूंचं बोलणं ऐकून त्याच्या अंगावर रोमांच आलेले आहे, आणि तो सद्गदंतकरणाने म्हणतो आहे, तू जरी मला प्रसन्न झाला तर मी जो मागतो तू मला सर्व वर दे म्हणे. मला सर्व समृद्धी प्राप्त हो, आणि प्रजापालन करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये येऊ म्हणे. अविरोध हे धर्मार्थ काम असावे यश निश्चिम. म्या व्हावे बलधाम देव मन्नाम नष्टलाभ. धर्मे प्रजापालन व्हावे परिचित ज्ञान. स्मरती त्याला घडावे दर्शन सर्व सिद्ध्यागमन असावे. तर त्यांनी आणखी अजून काय मागितलं, जे काही धार्मिक कामं असतील
ते सर्व मला माझ्या हाताने होऊ दे आणि जे काय मी करेल त्याच्यामध्ये मला यश लाभू दे आणि माझं नाव माझ्या नावाचा सगळीकडे गजर होऊ दे म्हणे, सगळीकडे माझं नाम प्रख्यात होऊ दे म्हणे आणि माझ्याकडून धर्माने प्रजापालन होऊ दे म्हणे आणि जे माझं नाव घेतील त्यांनी स्मरण करताच मला त्यांना दर्शन देता यावं असं त्यांनी मागून घेतलं. सहस्रबाहू असावे इच्छिता, जय मिळावा सर्वथा, इच्छित स्थानी जाण्याकरता अकुंठित गती असावी. मला 1000 हात उगवावे, नंतर सगळीकडे जय मिळावा आणि मला जिथे जायची इच्छा असेल त्या ठिकाणी मी आपोआप म्हणजे स्मरण याच्याने जावं म्हणे, ज्यांनी स्मरण केलं तिकडे मला जाता यावं. सदा सर्वज्ञता असावी, स्वर्गी पाताळी गती व्हावी, कुमार्गी प्रवृत्ती न व्हावी, सदा असावी सत्संगती. तर मला कुमार्गाला जाऊ देऊ नको आणि मला सत्संगतीच घडू दे म्हणेस आणि स्वर्गी पाताळी मला कुठे जाण्याची माझ्यामध्ये पात्रता यावी म्हणे. अतिथी पूज्य यावे घरी, अक्षय द्रव्य असावे भांडारी, अरी न राहावा भूमीवरी, व्हावे महीवरी साम्राज्य. आता माझ्याकडून अतिथी पूजन व्हावे, नंतर माझ्याकडे अक्षय लक्ष्मी असावी, नंतर माझा कोणीच शत्रू राहू नये, ह्या पृथ्वीवर कोणी शत्रू नसावा आणि या पृथ्वीवर सगळीकडे माझंच राज्य असावं म्हणे. आयुष्य पूर्ण असावे, धारातीर्थी मरावे, भवतुल्याने मारावे, तुमचे नित्य स्मरण. मला भरपूर दीर्घ आयुष्य मिळू दे आणि मला मरण कसं येऊ दे, तर युद्ध करताना मला संग्रामात मरण येऊ दे. ते कोणाच्या हाताने, तुमच्यासारख्याच्या एखाद्या सामर्थ्यवानाच्या हाताने मला मरण यावं म्हणे. भक्ती असावी भवचरणी, सदोदित अव्यभिचारिणी, हेची आवडी माझे मनी, असे म्हणून नमस्कारी. त्याने आणि तुमच्या चरणाची कायम मला भक्ती लाभू दे आणि कशी शाश्वत कायमची अशी मला भक्ती दे म्हणे. प्रभू म्हणे हे दिले वर, तू होशी सप्तद्वीपेश्वर, ऐसे बोलता योगेश्वर, फुटले सुंदर 2 भुज. आणि मग असा हे सगळं त्या अर्जुनाने दत्तगुरूंकडे मागून घेतलं. त्यावेळेस दत्तगुरूंनी त्याला आशीर्वाद दिला, ठीक आहे म्हणे, सप्तद्वीपाचं तुला ऐश्वर मिळेल. आणि नंतर त्याला 2 हात आपोआप आले. मग प्रेमे दाटून दृढ घेई देवांचे अलिंगण, अलिंगिता द्वैतभान, जाऊन निश्चळ राहिला. आणि इतका आनंद झाला त्याला, त्यांनी दत्तगुरूंना मिठी मारलेली आहे. ओळखोणी अंतस्थिती, वरदान आणुनी चित्ती, त्यावरी माया सोडिती, पुन्हा उठविती तया ते, श्रीदत्त म्हणे तयासी, त्वा जाऊनी महिष्मतीसी, राज्याभिषेक आपणासी, करवी विधीसी मदाज्ञेने. तर महिष्मती नावाचं एक ठिकाण आहे, तिथं तू जा म्हणे, म्हणजे तुला तिथं राज्याभिषेक होईल, तिथला तू राजा होशील असं म्हणून गुरु त्याला आज्ञा देत आहेत. तथास्तु म्हणून अर्जुन, भावे नमन करुण, म्हणे शिरसामान्य वचन, विस्मरण न व्हावे तुमचे. तर तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो म्हणे आणि तुमचा मला कधीच विसर होऊ नये असं तो अर्जुन दत्तगुरूंना सांगतोय. माझे असावे स्मरण, आपुले हे चरण, हेची माझे जीवन, येथे प्रणाम मन तुमचे. तर मला तुम्ही विसरू नका म्हणे असं दत्तगुरूंना तो सांगतोय. जेवी बाळा सोडून, दुरावे जरी कोरमिन, त्याचे करिता स्मरण, तया जीवन आहे तसे भक्ता, तुम्ही मनी आठविता, जेवी कुर्मिणीने विसरता, बाळे पंचत्ता पावती. कासवी असते म्हणे, तिची पिल्लं असतात, त्या पिल्लांकडे नुसतं ती स्मरण करत असते, ती नुसती बघत असते, तरीसुद्धा ते पिल्लं जिवंत राहतात म्हणे. आणि तिने जर त्या पिलांकडे बघणं सोडलं तर ते मरून जातील म्हणे. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा माझं नित्यस्मरण करत जा, म्हणजे मला सुद्धा बळ येईल म्हणे तुमच्या आठवणीने, तर तुम्ही माझं स्मरण करत जा असं सांगतो तो. कुर्मिणीला येवो भ्रमप्रमाद, तुम्ही ईश्वर स्वच्छंद, तुम्हा न ठावा भ्रमप्रमाद, साक्षी वेद देत असे. तर एक वेळ काशीला विसर पडेल पिलांचा, पण तुम्ही हे विसरणार नाही म्हणे. तर हे याला सर्व साक्षी वेद आहेत म्हणे. तुमचे आज्ञे करून जीवावरी आवरण, घाली माया दारुणी, म्हणून भ्रमण पावती.
तीच माया तुम्हा पाची, तिचे आवरण नये तुम्हासी, लौकिक मायेसी उपमेय जी, स्वाधीन स्वाश्रया माया, अन्या ठेवी मोहनिया, ती नावरी स्वाश्रया, लोकत्रया ठावे हे. जैसे म्हणे ती जी माया तुमच्याजवळ आहे तर ती लोकांना भुरळ घालते म्हणे, पण ती तुमच्याजवळ राहून तुम्हाला नाही भुरळ घालत. त्याप्रमाणे जसं एखादा जैसा पाळला कुत्रा, छू म्हणता धरी परा, धन्यावरी नये त्याच्या घरा, सेवी त्यावरी न भोके. तर जी माया आहे ती तुमच्यावर नाही त्याचा काही परिणाम होत म्हणे, दुसऱ्यावर होतो. जसं कुत्रा पाळलेला असतो तर तो दुसऱ्यावर भुंकतो म्हणे, पण धनी जर आला तर त्याच्यावर तो भुंकत नाही. तसं म्हणे जो होई तुझा भक्त, त्यापुढे माया हो अशक्त, मी तुझा भक्त व्यक्त, अव्यक्त माया काय करील. त्याप्रमाणे मी जो तुझा भक्त असेल त्याच्यावर या माया मोहाचा काही परिणाम होत नाही म्हणे, जसं आता मी आहे तसं म्हणे. आम्हा मायेचे नाही भय, आम्हा पुढे काळ काय, दैवरे शेवरी पाय, देऊ हे पाय आठविता. तर माया काय आम्हाला काळ पण आम्हाला काही करू शकणार नाही, कारण काय तर तुझा आमच्यावर आशीर्वाद आहे म्हणे. देवा योगक्षेमाची वार्ता, सोडून देऊ सर्वथा, जेथे तेथे तुझ्या कथा, गाऊ माथा नम्र करुणी, असो आता हे मागणे, सर्वथा आम्हा न विसरणे, आम्हा वाचवावे स्मरणे, हे गारहाणे पुन्हा. आणि मग तो सांगतोय आता मला कशाची चिंता राहिली नाही म्हणे, माझ्या उपजीविकेची चिंता नाही राहिली, सर्व गेलं म्हणे. जिथं जिथं तुझ्या कथा असतील तिथं आम्ही नम्रपणे जाऊन गाऊ म्हणे. असो आता हे मागणे, तर आम्हाला तू आता विसरू नको म्हणे. असो आता हे मागणे, सर्वथा आम्हा न विसरणे, आम्हा वाचवावे स्मरणे, हे गारहाणे पुन्हा. ते पुन्हा तेच सांगत होता. असे म्हणून अर्जुन चाले मागे पाहून, जेवी सासुऱ्या जाता सुन, पुन्हा फिरवणी मागे पाहे, स्मरण ठेवूनी अंतरी, जा राजा आला रेवातिरी, प्रवेशला महिष्मतीपुरी, येती सामोरी पौरमंत्री. जसं सासरी जाताना मुलगी घडी मागे फिरून पाहते, त्याप्रमाणे हा पुढे जात होता आणि मागे दत्तगुरूंकडे वळून बघत होता. आणि मग पुढे आला तो रेवा नदीच्या तीरावर आला आणि बघितलं ते महिष्मतीपुरी नावाचं एक नगर होतं, तिथं आलेलं आहे. तिथं आल्यानंतर तिथले जे लोक होते ते मंत्री वगैरे ते त्याला सामोरे आलेले आहेत. देव ऋषी आणि महर्षी त्यांते आणि संतोषी, त्याही मंगलवाद्य घोषी, अभिषेक केला विधीने, स्वर्ण पवित्र युक्त सुरेखा, औदुंबराची ओली शाखा, तिने अभिषेकिती तीर्थोदका, नाना शाखा मंत्रेसी. नंतर देव ऋषी सर्व आलेले आहेत आणि त्यांनी त्याला नेलेलं आहे आणि त्याच्यावर सोन्याचा पत्रा लावलेला अशी औदुंबराची एक ओली फांदी घेतलेली आहे आणि तिच्याने अभिषेक करताय नाना मंत्रांनी. त्यासी अभिषिक्त अर्जुन, देई क्षेत्र गो स्वर्ण, दीनांध कृपणा धन, देई अन्न यथेच्छ. नंतर त्यांनी अर्जुनाने गाई, जमीन, सोनं असं हे सगळं दानधर्म केलेलं आहे. तसंच गरिबांना आणि आंधळे पांगळे जे काय असतील किंवा गरीब त्यांना धन दिलेलं आहे आणि अन्न पण दिलेलं आहे. वसुरुद्रादित्य देव आले मरुद्गण विश्वेश देव, त्याही अभिषेक केला राव, महोत्सव झाला तेव्हा. तर जेव्हा त्याचा राज्याभिषेक झाला तेव्हा कोण आलं होतं? 8 वसु, 11 रुद्र आणि 12 आदित्य हे आणि तसेच मरुद्गण सर्व असे आलेले होते. महाराज अर्जुन सर्वांचे करी पूजन, ते देती आशीर्वचन, सुखी आयुष्मान हो म्हणून. मग सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. नाना राजे कारभार घेऊन आले समोर, डांगोरा पिटे नृपवर, ते सर्व पौर ऐकती. तर आजूबाजूचे जे राजे होते त्यांनी सर्वांनी करभार सगळा घेऊन आलेले आहेत ते. आणि मग नंतर हा सगळ्यांना सांगतो आहे, दवंडी पिटून सांगतो आहे. तर ते सर्वजण ऐका म्हणे. माझ्या वाचुनी जो करी, जरी का शस्त्र धरी, किंवा जो हिंसा चौर्य करी, त्याला मारीन ठार मी. ऐसे ऐकोनी वचन, शस्त्रे देती टाकून, भये पळती वचन, लीन होनी सर्वदा. तो सगळ्यांना डांगोरा पिटून सांगत होता की जो कोणी
मीच फक्त शस्त्र हातात धरेल म्हणे, माझ्या वाचून कोणी शस्त्र हातात धरायचं नाही. आणि चोरी मारी काही जर कोणी केलं, गुन्हा केला, तर मी त्याला मारून टाकेल म्हणे. असं हे ऐकल्यावर काही भीतीने पळून गेले आणि जे काही होते त्यांनी शस्त्र टाकून दिलेले आहेत. तोच झाला क्षेत्रपाळ, ग्रामपाळ, पशुपाळ, सेनाधान्य धनपाळ, विप्रपाळ तोची झाला. तर सगळं तो आता तोच झालेला आहे. जमिनीचा मालक, गावाचा मालक, पक्षी पशुपालना करणारा तोच, सर्वांची सेवा करणारा तोच, असा तो झालेला आहे. अग्नी चोर रिपू व्याळ, याही प्रजा होत व्याकुळ, नाना रूपे धरुणी संभाळ, करी भूपाळ द्विपद्धती. तर त्यांनी रूप घेऊन जायचं हे मागून घेतलेलं होतं ना वर, त्यामुळे तो जिकडे काही चोरी झाली किंवा लोकांना त्रास व्हायला लागला तर हा तिथे बरोबर जायचा, तो मनोवेगे जायचा आणि त्यांचे ते दुःख हरण करायचा. म्हणजे त्याच्या राज्यामध्ये समृद्धता आलेली होती, कोणालाच काही त्रास नव्हता. नष्ट लाभे नाम घेता, दर्शन दे ध्यान करता, सर्वा झाली अरोगता, वृष्टी पळे यथाकाळी. तर त्याचं कोणी नाव घेतला का तो हजर व्हायचा, सगळ्यांना दर्शन द्यायचा, त्याचं कोणी ध्यान केलं की जाऊन उभा राहायचा. सगळीकडे रोगराई सर्व पळून गेलेले होते. पाऊस योग्य वेळेला पाणी पाऊस सगळं यायचं आणि सगळीकडे सुबत्ता आलेली होती त्याच्या राज्यामध्ये. सुफळा झाली धरा, भूपे यज्ञे भूसुरा मरा, तृप्त केले न्याय नरा, पाळी फिरे तो जो त्रिलोकी, माघ कृष्ण अष्टमी दिनी. यज्ञ याग सर्व तो काही करत होता. माघ कृष्ण अष्टमी दिनी, अनघा अष्टमी व्रत करुणी, ब्राह्मणा भोजन दे दुसरे दिनी, प्रतिवर्षी नियमाने. तर माघ कृष्ण अष्टमीला त्याने अनघा अष्टमी व्रत करायचा, नंतर दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना भोजन द्यायचं. अशाप्रमाणे त्याचं व्रत करणं चालू होतं. जो हे अष्टमी व्रत करील, तो नर सुखी होईल, सकल अभिष्ट लाभेल, हे बोल मानिल जो. तर जो कोणी हे अनघा अष्टमीचं व्रत करेल तर तो सुखी होईल म्हणे. यद्दिनी मिळाला वर, तद्दिनी उत्सव करी थोर, श्री दत्त दर्शन वारंवार, करी प्रेमभर होनिया. ज्या दिवशी त्याला हा वर मिळालेला होता त्या दिवसाचा तो स्मरण करायचा आणि ती तिथी किंवा तो दिवस लक्षात ठेवून हे उत्सव करायचा तो आणि दत्तगुरूंचं स्मरण करायचा. जो परम दूरदर्श तेजस्वी, बळी सहस्र कर की रवी, विजयी सुकीर्ती मिरवी, नुरवी जो दुःख वार्ता. तो जो असा अजिंक्य असा तो होता, ज्याला नसे विस्मरण, करी शरणांगत रक्षण, सर्वेश्वर भोगुन, गाथा वदवी जगी हे. आता हा श्लोक आहे तर ते कसं त्याचं वर्णन केलेले. न न्यूनम कार्तवीर्यस्य गती यास्यन्ति पार्थिवा, यज्ञदान तपो योग, श्रुतिवीर जयादिभी, एके दिवशी सहस्रनारी. तर असं त्याचं म्हणजे राज्य एक सुबत्ता होती, सर्व चांगलं होतं. एके दिवशी सहस्रनारी, घेऊन या रेवातिरी, स्वच्छंदे अर्जुन क्रीडा करी, तव देवारी रावणाला. तर एक दिवशी काय झालं, त्यांनी त्याच्या सहस्र स्त्रिया बरोबर घेतल्या आणि तो रेवातिरीला पाण्यामध्ये क्रीडेकरता गेलेला होता. तेव्हा त्यांनी बघितलं तिकडून रावण येत होता. अर्जुन हा महाशूर, नारद वाक्ये जाणून निशाचर, आला करावया समर, तया देखती त्या नारी. तर नारदाने सांगितलं बा हा रावण आलेला बघितल्यानंतर की हा तुझ्याशी युद्ध करायला आलेला आहे म्हणून. तर हे बघून अर्जुनाने डोळ्यानेच खून केली त्याच्या पत्नींना. अर्जुने नेत्र संकेत करून, स्त्रियान करविले बंधन, बाळा खेळावया लागून, ठेवल्या नेऊन सदनात. तर त्यांनी खुनवलं स्त्रियांना की याला बांधा म्हणे आणि मुलांना खेळायला घेऊन जा म्हणे रावणाला. असं घेऊन गेला तो. पोर धरती त्याच्या करा, भोवंडिती त्या निशाचरा, हे कळले कुबेरा, प्रार्थनी नृपवरा सोडविला. आणि ते ज्याची जी मुलं होती त्यांनी त्याला त्याचं खेळणं बनवलं रावणाचं. त्याला पकडायचे, गरगर फिरवायचे. हे जेव्हा कुबेराला कळालं त्यांनी तेव्हा प्रार्थना केली त्याची आणि सोडवून आणला मग तो. असा बळी तो अर्जुन, नगरी ही नित्य राहून, नाना रूपी सप्तद्वीप धुंडून, राज्य पालन करी धर्मे. असा तो सगळीकडे राज्य करत होता. नमस्ते कार्तवीर्याय, हा तयाचा मंत्र होय, येणे सर्वारिष्ट क्षय, होय हा निश्चय जाणावा.
तर नमस्ते कार्ते वीर्याय हा मंत्र जर जप केला तर सर्व संकट दूर होतात. प्रणव बीज लावून जपता होय भवबंध मोचन. ह्रीम बीज लावून जपता सर्वेश्वर मिळेल. प्रणव बीज लावून म्हणजे सुरुवातीला ओम नमस्ते कार्तवीर्याय असं जर लावून म्हटलं तर आपले भवबंधन असतात ते निघून म्हणजे दुःखच निघून जातात. ह्रीम बीज लावून जपता सर्वेश्वर मिळेल. ह्रीम बीज लावून म्हटलं, ह्रीम लावायचा पुढे आणि याचा जप केला तर ऐश्वर मिळतं. एम बीज लाविता वाक्सिद्धी होई. सर्व विद्या पारंगत होई. लक्ष जपता कार्यसिद्धी होई. मंत्रशक्ती प्रभावे. एम लावला पुढे तर कार्यसिद्धी होते आणि सगळ्या विद्या आपल्याला येतात. आणि याचा जर एक लक्ष जप केला तर आपले आडलेले कामं पूर्ण होतात. श्री बीजे लक्ष्मी मिळे. द्राम बीजे अपमृत्यू तळे. ओम श्री जर लावलं पुढे श्री नमस्ते कार्तवीर्याय असं म्हटलं तर लक्ष्मी मिळते. द्राम बीजे अपमृत्यू तळे. द्राम लावलं तर अपमृत्यू टळतो, रोगपीडा पळून जातात. आरोग्य मिळे निश्चय. वषट बजे वशीकरण. औषट बीजे होई आकर्षण. हुम बीजे होई विद्वेषण. फट बीजे उच्चाटन होत असे. वषट बीजे लावलं तर काय होतं, वशीकरण होतं शत्रूचं. औषट बीजे म्हटलं तर आकर्षण होतं. हुम बीजे म्हटलं तर द्वेष होतो, तिरस्कार होतो. फट बीजे उच्चाटन होत. फट म्हटलं तर त्या मरूनच जात होतो शत्रू. ठा ठा बीजे होय स्तंभन. खे बीजे होय मारण. नम बीजे होय संपन. होय पोषण. स्वाहा बीजे तर ठठ म्हणून लावलं तर स्तंभन होतं, हे शांत राहतो. खे बीजे म्हटलं तर मारण होतं. नम बीजे हो तर संपन्नता येते आणि स्वाहा म्हटलं तर पोषण होतं. सौ बीजे होय क्षोभन. क्लीम बीजे वशीकरण. ग्रहभूतादी निवारण. हुंफट बीजे होईल अक्षयरोग मेह सन्निपात. श्लेष्मज्वर क्षय कुष्ठ गुल्म. पैत्तिकवात देशकालोत्थ संगज. तर हे जे काही रोग आहेत, अक्षयरोग म्हणजे कफाचा, अक्षयरोग म्हणजे याचा मूत्ररोग आणि क्षय, कफ, ताप, पोटातील गाठी, पित्तकारक किंवा हे असे जे काही देशकालाने उत्पन्न होणारे एकत्र असे जे काही आहेत ते आजार ते सर्व नाश पावतात. दत्तनिवेशित हे रोग समस्त किंवा त्रिविध उत्पात. प्रणव बीजे होती शांत. परप्रयोगाचा अंत होईल म्हणजे दुसऱ्याने करणी मोहिनी केली तर त्याचा सुद्धा नाश होतो ह्या मंत्राच्या जपाने. दत्तनिवेशित नष्ट प्रयुक्त ते सहस्र जपे मिळे वित्त. घृतदीप लावणी एकांत. जपता साधे प्रयोग. आणि तुपाचा दिवा लावून जर एकांतात आपण जप केला तर एकांतात किती 1000 वेळा जप केला तर काय आपलं गेलेलं धन परत मिळतं. म्हणजे कोणाकडे कर्ज असेल किंवा कोणाकडे व्याज जात असेल किंवा आपल्याला मिळणारे असतील ते पैसे मिळतात म्हणे. कार्तवीर्यार्जुनाय नमः. राजा सहस्रबाहू सहस्रवान. तस्य स्मरण मात्रेण गतं नष्टं च लभ्यते. इति श्रीदत्तमहात्म्ये श्रीवासुदेवानंद सरस्वती कृते षष्ठोऽध्यायः. श्रीगुरुदत्तात्रयार्पितनमस्तु. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त.